काय सांगाल, इथला विकास झालाय का? हो, कसं आहे, ज्या आधीचे नगरसेवक होते त्यांचं ह्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. पण ह्या भागात जसं शारंग साहेब आहेत, त्यांनी इथला त्यांचा प्रभाग नसताना सुद्धा बरीचशी कामं, जसं की गटार आहे, रस्त्याचं काम आहे, लाईटीचं डांबावरचं काम आहे, अशी बरीच कामं त्यांनी स्वखर्चातून त्यांनी केलेली आहेत. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? त्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे आज सांगितलं की ते त्या दिवशीच काम होणार. त्याला म्हणजे वेळ वगैरे त्यांच्याकडून नाहीच होत, असं आहे. त्या दिवशीच त्यांच्याकडून ती कामं होऊन जातात. काय सांगाल त्यांच्यामार्फत या प्रभागात, या परिसरात काय काय विकास कामं झाल्यात? त्यांच्याकडून रस्ते झालेत, गटारी, परत रोड, हे आपले लाईटीचे खांब वगैरे उभा केलेत त्यांनी. त्या व्यतिरिक्त महिलांसाठी पूर्ण आपल्या जवळपास ह्या जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये पूर्ण पहिला प्रकल्प असेल जो महिलांसाठी त्यांनी उभा केलेला आहे. आणि तो फक्त त्यांनी महिलांच्या तब्येतीचं, म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हा उद्देश मागे ठेवून त्यांनी खूप मोठा इथे जिमचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि सर्व सुविधांनी युक्त त्यांनी जिमसुद्धा इथे सुरू केलेली आहे, आणि ती महिलांना फ्रीमध्ये आहे. नक्कीच या निवडणुकीत देशमुख साहेब स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतं याबद्दल? त्यांचं कामच असं आहे की त्याला दुसरा ऑप्शनच नाही आहे, म्हणजे साहेबांना निवडून देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे.